कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी जलतरण तलावाच्या रोजच्या मासिक अथवा वार्षिक शुल्कात प्रशासनाकडून मोठी वाढ करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। ही शुल्कवाढ झाल्यास युवा सेनेच्या वतीनं कोणतेही शुल्क न भरता नागरिकांना रोज पोहण्यासाठी सोडण्याचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या मागणीचे निवेदन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीनं तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांना देण्यात आलं। यावेळी बोलताना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने म्हणाले, आज कोल्हापूर शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी जलतरण जो शासनाचा तलाव आहे त्याच्यात भाडेवाढ दुप्पट भाडेवाढ करणार आहेत असं आमच्या सूत्रांच्याकडनं आम्हाला कळाले। म्हणून आज तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही इशारा दिलाय, ही जर भाडेवाढ होणार असेल तर येणाऱ्या काळात ज्या दिवशी भाडेवाढ होईल त्या दिवशीपासून शिवसेना इथे येणाऱ्या सगळ्यांना फुकट पोहायला सोडणार। आज बघितलं तर खाजगीकरणामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना पोहायला जायचं अवघड झाले। कोल्हापूर शहरातल्या जे महापालिकेचे जे तलाव होते म्हणजे अंबाई टँक असेल किंवा अन्य तलाव तर ह्यांची दुर्दशा झाली आहे आणि हा एकच आहे म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियपणामुळे ते तलाव बंद आहेत। म्हणून हा एकमेव तलाव कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंडरचा चालू आहे। म्हणून आमची विनंती आहे आणि सूचना आहे की येणाऱ्या काळात ही जी जर भाडेवाढ तुम्ही करणार असाल तर शिवसेना एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करायला येणाऱ्या सगळ्यांना फुकट सोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण आज संभाव्य आरोग्याचा धोका असेल किंवा लोक व्यायामला जातात म्हणून एक पोहणे एक त्यातला पार्ट आहे म्हणून लोक इथे येत असतात। पण जर अशा पद्धतीची जुलमी भाडेवाढ इथं होणार असेल तर ते कोल्हापूरकर आणि शिवसेना युवा सेना कधीही खपवून घेणार नाही। आज असं आम्ही या माध्यमातून सांगत आहे। यावेळी चैतन्य देशपांडे, शुभम पाटील, युवराज मोरे, अक्षय मोरे, चिन्मय बोकील, सानिका दामुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।